नमस्कार. आज आपण देवदर्शन किचनमध्ये उन्हाळी वाळवणातील एक रेसिपी म्हणजे ती गव्हाच्या शेवयांची पाहूया. किती मस्त अशा बारीक आणि पांढऱ्या शुभ्र ह्या शेवया अतिशय सोप्या पद्धतीने आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यासोबतच गहू घरीच ओलून आणि त्यापासून रवा मैदा पांढरा शुभ्र कसा करायचा हे सुद्धा पाहणारच आहोत. मग व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा. तर शेवयांसाठी या ठिकाणी मी 3 किलो गहू घेतलेले आहे. घेतलेले गहू आपल्याला स्वच्छ करून घ्यायचे आहे. तर लोकवन गव्हाच्या शेवया छान येतात म्हणून या ठिकाणी मी 3 किलो लोकवन गहू घेतलेला आहे शेवयांसाठी. आता घेतलेल्या गव्हामध्ये पाणी टाकते. गहू बुडतील पाण्यामध्ये इतपत यामध्ये पाणी टाकायचं आहे. मी 3 किलोच्या शेवया दाखवत आहे, पण तुम्हाला जेवढ्याही प्रमाणामध्ये शेवया करायच्या असतील त्यानुसार तुम्ही गहू घ्यायचे आहे. पाणी टाकलं त्यानंतर हे गहू पूर्णपणे आपल्याला पाण्यामध्ये ओले करायचे आहे. या प्रकारे पहा आणि साधारण अर्ध्या मिनिटापर्यंत पाण्यामध्ये गहू राहू द्यायचे आहे. तर आपण हे मिक्स करतो पाण्यामध्ये गहू तोपर्यंत अर्धा मिनिट हा होतोच. जास्त वेळ सुद्धा हे गहू आपल्याला भिजत घालायचे नाही पाण्यामध्ये, फक्त ओले करायचे आहे. त्यानंतर एखादी चाळण घ्यायची आहे किंवा टोपली वगैरे घेऊ शकता आणि त्यामध्ये हे गहू काढायचे आहे. पाणी हे निथळून झालेलं आहे. आता खाली जाड असा कॉटनचा कापड मी आथरून घेतलेला आहे. एखादी बेडशीट वगैरे घेऊ शकतात किंवा जाड स्टॉल वापरू शकता आणि सगळे गहू पाण्याच्या आतून काढून कापडामध्ये टाकायचे आहे. त्यानंतर अशा प्रकारे ह्या कापडाची आपल्याला गाठ बांधायची आहे. अशी ही गाठोडी बांधून घेते. गाठोडी बांधत असताना गव्हाची अशी घट्ट बांधा. त्यातलाच एक पदर घ्यायचा आहे त्या कापडातील आणि अशा प्रकारे ही गाठ बांधून ठेवते. तर ही जी प्रोसेस आहे मी रात्री करत आहे. रात्री गहू ओला केला आणि कापडामध्ये असा गाठोडीमध्ये बांधून ठेवलेला आहे. यामध्ये पाणी एक्स्ट्राचं असेल म्हणून चाळणीमध्येच हे गाठोडी ठेवते. वरतून झाकण ठेवायचं आहे, म्हणजे उन्हाळ्याचे दिवस आहे, वरतून हे सुकायला नको, झाकून अशा प्रकारे रात्रभर असंच हे आपल्याला राहू द्यायचं आहे. आता सकाळी मी तुम्हाला दाखवते. गाठोडं सोडून घेते. तर मैत्रिणींनो, सकाळपर्यंत हे गहू आपल्याला थोडेसे ओलेच हवे. त्यासाठी जाड कापड घ्या, म्हणजे सकाळपर्यंत गहू हे ओले राहतात. आता थोडे गहू हे ओलसर आहे म्हणून घरामध्ये पंख्याच्या हवेखालीच 10 ते 15 मिनिटासाठी हे गहू अशा प्रकारे पसरून ठेवायचे आहे. जास्त सुद्धा कोरडे आपल्याला हे गहू करायचे नाही. जर का कोरडे गहू केले तर गव्हाच्या आतून कोंडा निघत नाही आणि शेवया ह्या लालसर येतात. तर थोडेसे ओलसर असतानाच गिरणीमधून हे गहू आपल्याला दळून आणायचे आहे आणि वाळत घालताना उन्हामध्ये सुद्धा वाळत घालायचे नाही. पंख्याच्या हवेखाली घरातच फक्त 10 मिनिटासाठी हे गहू मी अशा प्रकारे पसरून घेतलेले आहे. पहा, अगदी मोकळे मोकळे असे पसरून घेतलेले होते. एक गहू तोंडात टाकून पाहिला. गहू हा ओलसर आहे, खूप असा चपला जातोय. 10 मिनिटं झालेले आहे. गहू एक तोंडात टाकून पाहिला. गहू असा हा लगेच तुटत आहे, पण जास्त कोरडाही झालेला नाही, ओलसरच आहे. त्यानंतर हे जे गहू आहे सगळे आपल्याला गोळा करून घ्यायचे आहे आणि गिरणीमधून दळून आणायचे आहे. तर मैत्रिणींनो, मी आधी सांगितल्याप्रमाणे गहू आपल्याला हा अजिबात जास्त कोरडा करायचा नाही. आता थोडासा गहू ओलसर असतानाच मी डब्यामध्ये भरते आणि गिरणीमधून दळून आणते. गिरणीवाल्यांना माहिती असतं का शेवयांचं कसं दळायचं आहे, किंवा त्यांनी आपल्याला विचारलं कसं दळायचं आहे तर बारीकच दळायचं आहे, कारण जाड दळलं तर जास्त रवा निघतो आणि बारीक दळलं तर जास्त मैदा निघतो. रवा जर का जास्त पडला तर तो आपल्याला पाखडावा लागतो आणि शेवयांसाठी जास्त मैदा हवा असतो, म्हणून थोडंसं बारीकच हे दळून घेतलेलं आहे. आता पीठ अशा प्रकारे हे झालेलं आहे. आता हे पीठ चाळायचं कसं ते मी तुम्हाला दाखवते. तर ही रवा चाळायची चाळण घेतलेली आहे, म्हणजे जी आपली रेग्युलर पिठाच्या डब्यामध्ये असते ना, ती चाळण घ्यायची आहे आणि त्या चाळणीने हे चाळून घ्यायचं आहे पीठ. या चाळणीतून रवा आणि मैदा दोन्ही खाली निघत असतात आणि जो जाड कोंडा असतो ना, तो वरती अडकत असतो. पहा, आता मी तुम्हाला कोंडा सुद्धा दाखवते. यामध्ये अजिबात रवा
किंवा पीठ काही राहत नाही कोंड्यामध्ये, फक्त कोंडा हा निघत असतो. आणि अशाच प्रकारे सगळं हे पीठ सुरुवातीला आपल्याला चाळून घ्यायचं आहे. पुन्हा हे पीठ आपल्याला चाळायचं आहे. पुन्हा कशा प्रकारे चाळायचं ते मी तुम्हाला दाखवणारच आहे. पहा, अशा प्रकारे हा कोंडा निघालेला आहे. फक्त 3 किलो गव्हामध्ये हा एवढा कोंडा निघालेला आहे. आणि यामध्ये मैदा आहे आणि रवा सुद्धा आहे. हे पीठ असं वेगळं केलेलं आहे आपण. आता हा कोंडा आपण बाजूला ठेवू. हे जे पीठ आहे मी ह्या डब्यामध्ये पुन्हा भरून घेते. म्हणजे आपल्याला जास्तही भांडे भरवायचे नाही, कमीत कमी भांडी भरून आपल्याला हे काम करायचं आहे. डब्यामध्ये पीठ काढलं. आता ह्या पिठामध्ये रवा आहे आणि मैदा सुद्धा आहे. यापासून रवा आणि मैदा कशा प्रकारे वेगळा करायचा हे आपण पाहूया. तर आता एक पातळसर कापड घ्यायचं आहे, होडणीचा किंवा साडीचा वगैरे. तर ही होडणी घेतलेली आहे अशी पातळसर, आणि ती होडणी या पसरट भांड्याला किंवा घेमेल्याला बांधून घ्यायची आहे. अशा प्रकारे होडणी ही बांधलेली आहे आणि ह्या होडणीवरती हे पीठ डब्याच्या आतलं घ्यायचं आहे आणि पुन्हा आपल्याला वस्त्रगाळ करायचं आहे. जास्त कुठल्याही प्रकारच्या चाळणीचा वापर न करता अतिशय सोप्या पद्धतीने सगळ्यांच्या सहज लक्षात येईल, सगळ्यांना सहज जमेल अशी ही पद्धत दाखवून आपण मस्त अशा पांढऱ्या शुभ्र शेवाया या ठिकाणी करणार आहोत. पहा, आता या पिठामध्ये जेवढाही मैदा होता तो वस्त्रगाळ झालेला आहे, म्हणजे खाली भांड्यामध्ये आलेला आहे आणि वरती रवा आहे, त्यामध्ये कोंडा सुद्धा आहे. आता हा वरती असलेला रवा आणि कोंडा आपल्याला वेगळा काढायचा आहे. आणि अशाच प्रकारे सगळं हे जे पीठ आहे ना वस्त्रगाळ करून घ्यायचं आहे. तर मंडळी, आता हे जे सगळं पीठ आहे ना वस्त्रगाळ करून झालेलं आहे. या प्रकारे आता पहा, हा रवा आहे, यामध्ये कोंडा सुद्धा आहे आणि ह्या भांड्यातील सगळा हा कोंडा आहे. हा कोंडा आपल्याला टाकून द्यायचा आहे. पहा, तुम्हाला हा मैदा सुद्धा दाखवते, किती पांढरा शुभ्र मैदा दिसत आहे. ह्या मैद्यापासून आपण दिवाळीमध्ये लाडू, शंकरपाळी सुद्धा करू शकतो. अतिशय चविष्ट आणि पौष्टिक हा मैदा आपण घरीच अशा प्रकारे करू शकतो. पहा, अगदी रेडीमेड मैदा जसा येतो ना त्यापेक्षाही चांगल्या क्वालिटीचा मैदा आपण घरी बनवलेला आहे. आता यामध्ये रवा आहे आणि कोंडा आहे, तो कसा आपल्याला वेगळा करता येईल ते मी तुम्हाला दाखवते. तर ही चाळण घेतलेली आहे. तर आता मैदा चाळायची चाळण घ्यायची आहे आणि त्या चाळणीने हा रवा आपल्याला चाळून घ्यायचा आहे. पहा, असा मार्केटमधून जसा आपण 0 नंबरचा रवा आणतो ना, सेम तशाच पद्धतीचा रवा हा खाली चाळणीच्या खाली निघत आहे. या प्रकारे मस्त पांढरा शुभ्र हा रवा दिसत आहे, अगदी बारीक असा. आणि चाळणीमध्ये जाड रवा आहे, त्यासोबतच कोंडा सुद्धा आहे. अशा प्रकारे हे आपल्याला चाळून घ्यायचं आहे. पहा, खालचा रवा किती पांढरा दिसत आहे आणि चाळणीच्या आतमध्ये असलेला रवा हा लालसर दिसत आहे, कारण यामध्ये कोंडा असल्यामुळे. अशाच प्रकारे सगळा हा रवा आपल्याला चाळून घ्यायचा आहे. तर मैत्रिणींनो, सगळा रवा आता हा चाळून घेतलेला आहे आणि चाळून घेतलेला रवा हा परातीमध्ये भरला. यामध्ये थोडाफार काही कोंडा असेल तर अशा प्रकारे पराती हलवायची आहे, म्हणजे जेणेकरून यामध्ये काही कोंडा असेल ना तो सगळा असा वरती येतो. त्यानंतर फुंकर करायची आहे आणि फुंकरने हा कोंडा आपल्याला उडवायचा आहे. पहा, अशा प्रकारे आता कोंडा सगळा निघालेला आहे, मस्त पांढरा शुभ्र हा रवा झालेला आहे. सोबतच या ताटामध्ये हा रवा आहे, यामध्ये भरपूर कोंडा आहे. असा हा न कुठे टाकता गव्हामध्ये पुन्हा गिरणीतून दळून आणायचा आहे, म्हणजे कुठेही वाया जाणार नाही. या पिठाच्या आपण चपात्या करू शकतो. आता पहा, हा रवा झालेला आहे, त्यासोबतच हा पांढरा शुभ्र मैदा आहे. शेवायांसाठी हा रवा मैदा तयार झालेला आहे. अशा ह्या मैद्याचे लाडू सुद्धा खूपच चविष्ट लागतात. आता हा निघालेला रवा ह्या मैद्यामध्ये आपल्याला मिक्स करायचा आहे आणि या पिठापासून शेवाया करायच्या आहे. या पिठामध्ये चवीनुसार मीठ टाकलं जातं आणि मग शेवाया बनवल्या जातात. तुम्हाला जर का घरी शेवाया बनवायच्या असतील
तर घरी सुद्धा करू शकता किंवा गिरणीमध्ये सुद्धा नेऊ शकता। आता शेवयाच्या मशीनमध्येच मी ह्या शेवया करते। मशीनमधून अशा मस्त ह्या पांढऱ्या शुभ्र शेवया होत आहेत। पहा, मस्त दिसत आहे, लांब लांब आणि पांढऱ्या शुभ्र। अतिशय सोप्या पद्धतीने हे पीठ कसं तयार करायचं ते मी या ठिकाणी तुम्हाला दाखवलेलं आहे। घरी साचा असेल तर घरी सुद्धा तुम्ही या शेवया हे पीठ मळून करू शकता। आता पहा, मी गिरणीमधून ह्या शेवया करून घेतलेल्या आहे। मस्त कोरड्या झालेल्या आहे आणि कोरड्या झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता किती छान दिसत आहे, पांढऱ्या शुभ्र आणि मस्त बारीक अशा शेवया ह्या झालेल्या आहेत। पहा, मस्तच। एकदा करून ठेवलेल्या ह्या शेवया वर्षभर टिकतात, अजिबात खराब होत नाही। अशाच प्रकारे तुम्ही सुद्धा नक्कीच करून पहा गव्हाच्या शेवया। आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा। व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आधी सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद। मग पुन्हा भेटू नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत नमस्कार।